लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। महत्त्वाची बातमी म्हणावी लागल्यातल्या महत्त्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे। आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि ऑगस्टला लाभ हा वितरित झाला होता। त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन 2,63,00,000 झालं होतं। त्या योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे या ज्या स्क्रुटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे, त्या संदर्भातली योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे। राज्यातील 2,52,00,000 बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता एकत्रितरित्या 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच ज्यांना जुलै हप्ता मिळालेला नव्हता आणि ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळालेला नव्हता अशा बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सर्व लाडक्या बहिणी घरी पोहोचेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर होणार आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले? आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते। एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द सुद्धा दिलेला आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन जोडणी 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेले होते। रक्षाबंधनच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन जोडणी मिळालेली आहे। बघा, आता पुढचा सण भाऊबीज येत आहे, तर त्या भाऊबीजला पैसे मिळणार नाहीत, तर त्या भाऊबीजच्या अगोदर पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजची ओळणी सोडण्यात येणार आहे। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजची ओळणी त्यांच्या खात्यामध्ये आतापासून विस्तांतर सुद्धा होणार आहे। थेट आदिती तटकरे मॅडम काय? आपण भाऊबीजच्या 1 महिना आधीच 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिले। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने माहिती सुद्धा दिलेली आहे की बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजची ओळणी उद्यापासून विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच एकंदरीत ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता आणि नोव्हेंबर हप्ता या 4 हप्त्यांचे पैसे अगोदरच विस्तांतर सुद्धा होणार आहे। थेट अजितदादा आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्ता, नोव्हेंबर हप्ता ॲडव्हान्समध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनवण्यासाठी राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता आणि नोव्हेंबर हप्ता या 4 महिन्यांचे पैसे एकत्रित बहिणींच्या खात्यामध्ये ॲडव्हान्स मध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना एखादा उद्योग करायचा असेल, स्वतः
स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, काही लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचा व्यवसाय करायचा आहे, काही लाडक्या बहिणींना पिठाची गिरण घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे भरपूर बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून 4 महिन्यांचे एकत्रित 6,000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहेत. परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या 4 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत. कारण मागच्या 2 महिन्यांपासून राज्य सरकारकडून सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच गावामधील अंगणवाडी सेविका असतील तर त्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जाऊन चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे. ज्या बहिणी या चौकशी दरम्यान पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता तुमच्या खात्यामध्ये या आठवड्यामध्ये विस्तांतर होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टच्या अगोदर 4 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. तर आजपासून या वितरणाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. आज काही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता विस्तांतर होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 4 हप्त्यांचे 6,000 रुपये विस्तांतर सुद्धा झालेले असतील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. परंतु सर्व लाडक्या बहिणीने काही महत्त्वाची कामे करायची आहेत. महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणीने जुलै हप्त्याच्या अगोदर महत्त्वाची कामे केलेले नव्हते. त्यांच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर विस्तांतर सुद्धा झालेले नव्हते. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्ता आणि नोव्हेंबर हप्ता या 4 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळवायचे असतील तर त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये या 4 हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहे. परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000 पुरुषांनी अर्ज केलेला होता. म्हणजेच 14,000 पुरुषांनी साडी नेसून फोटो काढलेले होते आणि या ठिकाणी अर्ज सुद्धा केलेला होता. बघा, एवढ्या खालच्या थराला जाऊन पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार भरपूर महिलांवरती नाराज सुद्धा झालेला आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार गरजू महिलांना, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असेल, ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसेल आणि घरामधील फक्त 2च महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, अशाच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढील 4 वर्षे अशाच पद्धतीने सुरू सुद्धा ठेवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल, नकली बनावट कागदपत्रे तयार करून उत्पन्न कमी दाखवत असाल तर तुमच्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. घेतलेल्या सर्व हप्त्यांचे पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. जर तुम्ही 2 मिनिटाचा वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार नियमांमध्ये बसत असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्ता नोव्हेंबर हप्ता या 4 हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे विस्तांतर होतील आणि पुढील 4 वर्षांसाठी अशाच पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, त्याचप्रमाणे गणेश उत्सवानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की गुढीपाडवा सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, त्याचप्रमाणे दिवाळीला सुद्धा लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो आणि त्याच
त्याचप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। बघा 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे, तर या गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। तर या आनंदाच्या शिध्यामध्ये 10 वस्तू असणार आहेत, तर या 10 वस्तू सरासरी 2 ते 3 हजार रुपये किमतीच्या आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या आनंदी शिधाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर आनंदाचा शिधा कशा पद्धतीने मिळवायचा आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तांतर होतील, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत याची संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणीने 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असेल तर तुम्ही 2 मिनिटं ते काम बाजूला ठेवायचं आहे आणि या ठिकाणी हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला जाईल। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या 4 हप्त्यांचे पैसे एकदाच ॲडव्हान्स मध्ये विस्तांतर सुद्धा होऊन जातील। परंतु ज्या लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले असतील, चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला असेल, अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं। त्यामुळे राज्य सरकारकडून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊयात। जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पैसे विस्तांतर होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं सर्वात महत्त्वाचं जे काम करायचं आहे तर ते काम म्हणजे आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होणार नाहीत, म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला आहे, नकली बनावट कागदपत्रे तयार करून या योजनेसाठी अर्ज सुद्धा केलेला आहे। तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होणार नाहीत। ज्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर केले जातील, अशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची आहे। ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील अशा बहिणींना हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या गोष्टी सुद्धा लगेच सांगतो। बघा लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होईल, त्यासोबत सप्टेंबर हप्ता विस्तांतर होणार आहे, म्हणजेच तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे अगोदर विस्तांतर केले जातील, त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये अजून 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे पैसे पुढच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही, खटाखट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी एकत्रित 4 हप्त्यांचे पैसे विस्तांतर करायचे आहेत। त्या दृष्टिकोनातून या 4 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसली काळजी करायची नाही, खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। राज्य सरकारने तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे, तिथं स्क्रुटिनी होईल। त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील। हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे। याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत। त्याच्यामुळे बरेचसे याच्यामध्ये सुद्धा असतील